मी बनवते आहे पोळीचे मॅडँगल्स। इथे मी पोळीचे ट्रायंगल तुकडे करून घेतलेले आहे चाकूच्या मदतीने। चाकू शार्प असायला पाहिजे म्हणजे हे आपले ट्रायंगल्स चांगले कट होतील। इथे तेल तापवायला ठेवलं आहे, पण तेल थोडंसं तापायला वेळ आहे। एक टाकून बघितलं, पण तेल अजून कडक व्हायचं आहे। तेल झाल्यावर तीन चार असे पीसेस किंवा स्लाइस मी टाकत आहे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील। मी इथे तेल जास्तीचं घेतलेलं नाही आहे, कारण पोळीचं थोडं ना थोडं लागलेली जी कणिक असते ती तेलात होते आणि तेल त्याच्यामुळे खराब होते। असे मी 5-6 असे ट्रायंगल्स फ्राय करून घेते आहे। थोडेसे लालसर असे फ्राय करून घ्यायचे आहे। ते लगेचच क्रिस्पी होतातच, अगदीच टाकल्याबरोबर काढायचे नाही आहे। थोडेसे गोल्डन असे झाले, गोल्डनपेक्षा थोडासा डार्क कलर आला की त्याला काढत जायचे आणि दुसरं टाकत जायचे। असे करून मी सगळे माझे ट्रायंगल्स फ्राय करून घेते आहे। 3 ते 4 पोळ्यांचे हे बघा, हे असं ते थोडं ना थोडं कणिक सांडून ते तेल खराब होतं, म्हणून खूप सारं तेल ॲट अ टाइम यूज नाही करायचं आपण, म्हणजे तेल आपलं तेवढं खराब होत नाही। असे मी छोटे असेल तर थोडे जास्त टाकायचे, मोठे ट्रायंगल्स असतील तर कमी घ्यायचे। असे पूर्ण फ्राय करून घेतलेले आहे। 3 ते 4 पोळ्यांमध्ये व्यवस्थित होतील एका व्यक्तीसाठी। माझ्या मुलीला 3 ते 4 पोळ्यांचे मी असे फ्राय करून देत असते, की तिचं व्यवस्थित होतं तेवढ्या ह्याच्यात सफिशियंट होते। सेकंड टिफिनमध्ये पण स्कूलमध्ये द्यायला हे एक चांगला आयटम आहे छोट्या शॉर्ट ब्रेकसाठी। हे असे पूर्ण फ्राय करून घेतलेले आहे, थोडे थोडे करून। आता पूर्ण रेडी झालेले आहे माझे। हे बघा, हे असे। आता सगळ्या ह्याच्यात मिरची पावडर, पाणीपुरी मसाला आणि मीठ घालून घेतलेला आहे। चाट मसाला पण आपण याच्यात यूज करू शकतो आपल्या फ्लेवरनुसार। आणि त्याला छान असं भुरकवून घ्यायचं। थोडंफार तेल असतंच, तर ते लागतं एकमेकांना। असं त्याला टोस्ट करून घ्यायचं, म्हणजे मग ते तिखट मीठ सगळं ट्रायंगल्सला लागतात। मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ अजून घालत आहे। हे बघा, ट्रायंगल्स रेडी आहे। चला तर मग लाईक करा।